नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना सुंदर असा शेला आणि कंता टोपी शिवून दाखवणार आहे। तर महाराजांची 4 इंचाची मूर्ती आहे आणि 4 इंचासाठी शेल्याचा माप किती असायला पाहिजे, कंता टोपीचा घेर किती असायला पाहिजे हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि शिवून सुद्धा दाखवणार आहे। सुंदर असे वस्त्र आपले शिवून तयार होणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता आपण महाराजांसाठी सुंदर शेला आणि कंता टोपी शिवायला सुरुवात करूया। तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा शेला आणि कंता टोपी आपण शिवायला सुरुवात करूया। तर महाराजांची 4 इंचाची मूर्ती आहे आणि 4 इंचासाठी शेल्याचं माप किती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि कंता टोपीचा माप सुद्धा किती घ्यायचा आहे हे सुद्धा सांगणार आहे। तर आता आपण महाराजांची वस्त्र शिवायला सुरुवात करूया। कापड मी कटिंग करून घेतलेला आहे। माप मी तुम्हाला व्यवस्थित सांगते, माप समजून घ्या। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा शेल्यासाठी हा कापड मी घेतलेला आहे। लाल रंगाचा चंदेरी सिल्क मटेरियल आहे। खूप सुंदर या वस्त्राची क्वालिटी तयार होणार आहे आपली। तर बघा, अस्तर सुद्धा लाल रंगाचा घेतलेला आहे आणि कापड सुद्धा लाल रंगाचा मी घेतलेला आहे। तर हा आहे शेल्याचा माप। तर आता शेल्यासाठी याची जी लांबी आहे ती आहे 9.5 इंच। 9.5 इंच लांब घेतलेला आहे आणि जी रुंदी आहे ती 4.5 इंच आहे। ठीक आहे, तर 9.5 इंच लांब असणार आहे आणि रुंदी जी आहे ती 4.5 इंच एवढी असणार आहे। असा मी हा शेल्यासाठी माप घेतलेला आहे। तर फोल्ड वगैरे करून आपल्याला शिलाईमध्ये पण अर्धा माप जाणार आहे। त्याच्या शिलाई मारून झाल्याच्या नंतर रेडी माप किती येतो हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगेन। तर आता हा शेल्याचा माप झाला आपला। त्यानंतर शेल्याला जी वेल्क्रो पट्टी आपण लावणार आहोत त्यासाठी मी अस्तरचा छोटासा तुकडा घेतलेला आहे चौकोनी। तर तो सुद्धा मी शेल्यासोबत ठेवते, शेल्याचा जो कापड आहे त्याच्यासोबत ठेवते। त्यानंतर कंता टोपी, तर रेग्युलर जी आपण कंता टोपी महाराजांसाठी शिवतो त्याच पद्धतीने ही सुद्धा कंता टोपी आपण शिवणार आहोत। तर आता 4 इंचाची जेव्हा महाराजांची मूर्ती असते, म्हणजे महाराजांच्या पायापासून डोक्यापर्यंतची जी उंची असते ती 4 इंच असते। खाली जे बसलेला जो बेसमेंट असतो ना ती आपल्याला साईज नाही पकडायची, फक्त पायापासून डोक्यापर्यंतची जी उंची असते ती 4 इंच असते महाराजांची। तेव्हा महाराजांच्या डोक्याचा जो घेर येतो तो 3.2 इंच एवढा येतो, म्हणजे 3.2 इंच एवढा येतो। तर आता 3.2 इंचाच्या मापाने आपण कंता टोपी शिवणार आहोत। तर आता कंता टोपीचा जो माप आहे तो मी कॅनव्हासवरती कटिंग करून घेतलेला आहे। तर कॅनव्हासवरती कंता टोपी कशी कटिंग करायची याची डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये अपलोड केलेली आहे, तर ती सुद्धा तुम्ही नक्की बघा। तर आता मी तुम्हाला माप किती घेतलाय, कॅनव्हास कसा कटिंग केलाय हे तुम्हाला सांगते। तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, हा कॅनव्हास पेपर मध्यभागी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला। त्याच्यानंतर इथे जी आपण माप घेतलेला आहे तो 1.25 इंच एवढे आपण इथे माप घेतलेला आहे। म्हणजे जो चौथा भाग आपण काढतो महाराजांचा घेर आणि प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण जो चौथा भाग काढतो त्या चौथा भाग जो आपण 1.25 इंच घेतलेला आहे। तर 1.25 इंच बघा, हा फोल्डच आहे। 1.25 इंच घेतला। त्याच्यानंतर ह्याची जी उंची आहे ती उंची घेतली आहे 2.25 इंच। बघा, 2.25 इंच उंची घेतलेली आहे। त्यानंतर उंची जिथे आपण चौथा भाग घेतला तिथून उंचीवरती हा असा शेप दिलेला आहे कंता टोपीचा। अशा पद्धतीने शेप दिल्याच्या नंतर कटिंग करून घ्यायचं आणि मग हा असा भाग आपला तयार होतो। म्हणजे असे पॅच 2 पॅच सेम घ्यायचे आणि मग म्हणजे कंता टोपीचा पुढचा पॅच आणि मागचा पॅच असे 2 पॅच घ्यायचे। तर कॅनव्हासचा जो पॅच आहे ते तुम्हाला समजलं। त्याच्यानंतर बघा, जो मेन कापड आपण शेल्यासाठी घेतलाय ना सेम कापड मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत। तर आता हा जो कापड आहे तो मी अंदाजे घेतलेला आहे। तर कॅनव्हास पेपर व्यवस्थित त्याच्यावरती बसेल अशा पद्धतीने हे मी 2 तुकडे घेतलेले आहेत। त्यानंतर अस्तरचे सुद्धा 2 तुकडे घेतलेले आहेत। बघा, लाल रंगाचे 2 अस्तरचे 2 तुकडे घेतलेले आहेत। तो सुद्धा मी जो अस्तर घेतलेला आहे तो सुद्धा कॅनव्हास व्यवस्थित बसेल याच पद्धतीने मी अस्तरचा तुकडा कटिंग करून घेतलेला आहे।
तर आता कापड कसं कटिंग करून घेतलंय हे तुम्हाला समजलं. आता आपण शेला शिवायला पहिल्यांदा सुरुवात करूया. त्याचं कंता टोपीचं जे कटिंग केलेलं कापड आणि कॅनव्हास आहे ना, तर तो मी सगळ्यात पहिल्यांदा बाजूला ठेवून घेते. तर आता हे बाजूला ठेवून घेतलं. वेलक्रो पट्टीसाठी छोटा कापड घेतलाय, तो सुद्धा बाजूला ठेवून घेते. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अस्तर आणि जो मेन फॅब्रिक आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. चारी बाजूने याला शिलाई मारून घ्यायची आणि चारी बाजूने शिलाई मारून झाल्याच्या नंतर ह्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची. चारी बाजूने डबल फोल्ड मारून शिलाई मारून झाली ना की मग पुढे तुम्हाला मी दाखवते. तर बघा, शेल्याला व्यवस्थित अशी डबल फोल्ड मारून शिलाई मारून झाली आहे आपली. व्यवस्थित फिनिशिंग सोबत शिलाई मारली आहे. आता या शेल्याचा जो रेडी माप आहे तो मी तुम्हाला सांगते. तर बघा, याची जी लांबी जी येत आहे ती 8 इंच आहे आणि रुंदी आहे ती 3.5 इंच एवढी आहे. तर बघा, लांबी 8 इंच आहे आणि रुंदी जी आहे ती 3.5 इंच आहे. तर आता आपल्याला वेलक्रो पट्टी लावून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा वेलक्रो पट्टी लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर लेस लावायची आपण. ठीक आहे. तर आता वेलक्रो पट्टी कशी लावायची, तर बघा, पहिल्यांदा असं इथे फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे जसं की आपण महाराजांना वस्त्र परिधान केलंय अशा पद्धतीने हे वस्त्र व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे. हे बघा, आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला टिक मार्क करून घ्यायचंय. टिक मार्क करून घेतलं त्याच्यानंतर ही वेलक्रो पट्टी आहे. तर वेलक्रो पट्टीचा छोटासा पॅच मी कटिंग करून घेते. हे बघा, 2 पॅच असे ओपन होतात. त्यानंतर हा जो कापडाचा आपण जो तुकडा घेतलाय त्याला असं मध्यभागी 2 साइडने फोल्ड करून घ्यायचं आणि असं फोल्ड करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं की या साइडला असा हा कापड इथे शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून घेतल्याच्या नंतर वेलक्रो पट्टीचा एक पॅच जो आहे तो आपल्याला इथे अशी शिलाई मारून घ्यायची. या कापडावरून शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर बरोबर या बाजूला हा पॅच आतल्या बाजूने लावून घ्यायचा. अशा पद्धतीने वेलक्रो पट्टी लावून घ्यायची. तर बघा, व्यवस्थित अशी वेलक्रो पट्टी आपली लावून झालेली आहे. इकडे आतल्या साइडने वेलक्रो पट्टीचा एक पॅच लावला आणि जॉईंट देऊन इथे एक वेलक्रो पट्टीचा पॅच लावला. ठीक आहे. तर आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. सुंदर अशी गोल्डन कलरची मी लेस इथे लावणार आहे. तर बघा, अशी समोसा लेस याला म्हणतात. तर ती समोसा पॅटर्न मधली जी लेस आहे ती आपण ह्या वस्त्राला चारी बाजूंनी चौकोनमध्ये आपण लावून घ्यायची. तर बघा, व्यवस्थित अशी चारी बाजूंनी लेस लावून झालेली आहे आणि शेल्याचा लुक एकदम खूप सुंदर येत आहे. आता अशा पद्धतीने महाराजांना हा जो शेला आहे तो परिधान केल्याच्या नंतर दिसणार आहे. खूप सुंदर असा लुक येत आहे. तर बघा, मागच्या साईडने सुद्धा बघू शकता व्यवस्थित अशी फिनिशिंग आहे आणि ही जी गोल्डन कलरची जी लेस आहे ती लाल रंगावरती खरंच खूप उठून दिसत आहे. तर आता हा शेला मी साईडला ठेवून घेते आणि आता आपण कंता टोपी शिवायला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा कंता टोपीसाठी जो मेन फॅब्रिक आहे, जो लाल रंगाचा मेन फॅब्रिक आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. दोन्ही पॅच ठेवून घ्यायचे. आता दोन्ही पॅच मी तुम्हाला एकत्र सांगते आणि करून दाखवते. त्याच्यानंतर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा आहे. बघा, अस्तर ठेवून घेतला, मेन फॅब्रिक सरळ ठेवला आणि त्याच्यानंतर अस्तर ठेवून घेतला आणि जो कॅनव्हासचा जो पॅच आहे ना तो सुद्धा आपल्याला असं वरती ठेवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने अस्तर ठेवला आणि त्याच्यानंतर कॅनव्हासचा पॅच ठेवून घेतला. आता खालून आहे ना आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे सुद्धा आपल्याला खालून शिलाई मारून घ्यायची आहे. एक सरळ शिलाई मारून घ्यायची. तर बघा, खालून शिलाई मारून घेतली
दोन्ही पॅचला खालच्या साईडने शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्रा जो खालच्या साईडने कापड होता ना तो कटिंग करून दिला। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा कॅनव्हास आपल्याला मध्ये घेऊन आहे ना, मेन जो फॅब्रिक आहे ना तो कॅनव्हासच्या दिशेने आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे। हे बघा, म्हणजे अस्तर या साईडला आहे आणि जो मेन फॅब्रिक आहे तो वरच्या साईडला आहे आणि कॅनव्हास जो आहे तो मधल्या बाजूला आहे। अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि खालून आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा दाब शिलाई देऊन घ्यायची आणि नंतर हा जो शेप आहे ना त्या शेपनुसार आपल्याला याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। बघा, सगळ्यात पहिल्यांदा दाब शिलाई देऊन घ्यायची खालून आणि नंतरला जो शेप दिसतोय ना, आता तुम्हाला एवढा दिसत नसेल पण अस्तर मधून आपल्याला तो शेप दिसतो, म्हणजे मागच्या साईडने जो आपला पानाचा आकार आहे ना तो व्यवस्थित दिसतो। तर त्या आकारावरती आपल्याला बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो उरलेला कापड आहे ना तो कट करून द्यायचा आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा ही प्रोसेस मी करून घेते। तर बघा, सुंदर असे हे दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत। व्यवस्थित असं पानाच्या आकाराने शिलाई मारून घेतली आणि जो एक्स्ट्रा कापड होता तो कटिंग करून दिला। आता आपल्याला काय करायचंय, तर याला लेस लावून घ्यायची। तर जी लेस आपण शेल्यासाठी वापरली सेम लेस आपण इथे वापरणार आहोत। अशा पद्धतीने ही लेस मी लावून घेते, दोन्ही पॅचला लेस लावून घेते आणि नंतर फिटिंग कशी करायची हे तुम्हाला दाखवते। तर बघा, व्यवस्थित अशी लेस आपली लावून झालेली आहे। एक्स्ट्रा कुठे धागे वगैरे निघाले असतील तर ते कट करून द्यायचे, जेणेकरून फिनिशिंग जी आहे ती आपली व्यवस्थित येते। तर बघा, हे दोन्ही पॅच जे आहेत ते समोरासमोर ठेवून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही पॅच समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि आपल्याला हा जो शेप आहे ना त्या शेपवरून शिलाई मारून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने शेप वरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची। व्यवस्थित अशी साईडने एक शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपण प्रॉपर जी फिटिंग आहे ना ती करणार आहोत। तर बघा, व्यवस्थित अशी पानाच्या शेपमध्ये शिलाई मारून घेतली। हे बघा, अशा पद्धतीने आता जी फिटिंग आहे ना ती आपल्याला करायची आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या टोपीचा आपल्याला एक मध्य काढून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि इथे मध्यावरती पेनाने आपल्याला टिक मार्क करायचे। ठीक आहे, तर थोडंसं पेनाने डार्क करायचं। हे बघा, दिसत असेल तुम्हाला इथे मध्यभागी मी डार्क केलेला आहे। ठीक आहे, तर हा आपला मध्य आहे। तर आता महाराजांचा जो डोक्याचा घेर आहे तो 3.2 इंच म्हणजे 3.2 इंच मी तुम्हाला सांगितलं। तर बघा, 3 नंतर येणाऱ्या 2 रेषा असा माप आहे। तर आपल्याला काय करायचंय, 3 नंतर येणाऱ्या दुसरी जी रेष आहे ना त्याच्यावरती आपल्याला ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे। एकदा फोल्ड करून घ्यायची, व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यानंतर परत एकदा फोल्ड करून घ्यायची। परत एकदा फोल्ड केल्याच्या नंतर काय होतं, तर आपल्याला चौथा भाग मिळतो। तर चौथा भाग किती येतोय, तर बघा 0 पॉइंट किती रेषा येतात मोजून तुम्हाला दाखवते। 1 2 3 4 5 6 रेषा येत आहेत, म्हणजे 0.6 एवढा आपला चौथा भाग येतोय। तर 6 नंतर 6वी रेष जी आहे त्याच्यानंतर थोडंसं पुढे रेष येत आहे। तर जिथे आपली फोल्ड झाली आहे ना पट्टी, बरोबर तिथूनच आपल्याला हा चौथा भाग घ्यायचा आहे। ठीक आहे, तर आता हा मध्य आहे। तर मध्यापासून पुढे जो चौथा भाग आपला आलेला आहे तो आणि मध्यापासून इकडे जो चौथा भाग आलाय तो, असं आपल्याला टिक मार्क करून घ्यायचा आहे। टिक मार्क करून घेतल्याच्या नंतर आपल्याला टोपीची उंची घ्यायची आहे। तर टोपीची उंची किती घ्यायची, तर बघा 1.5 इंच मी टोपीची उंची घेत आहे। बरोबर 1.5 इंच मी टोपीची उंची घेत आहे, कारण महाराजांची जी मूर्ती आहे ती 4 इंचाची आहे आणि 4 इंचानुसार आपल्याला 1.5 इंच जी टोपीची उंची आहे ती परफेक्ट आहे। तर आता जो हा शेप द्यायचा आहे, पानाचा जो शेप द्यायचा आहे, त्यासाठी मी ही प्लास्टिकची जी स्टेन्सिल्स येते ना तर ती मी वापरणार आहे। त्याच्याने व्यवस्थित असा शेप येतो। तर बघा, जिथून चौथा भाग, इकडच्या साईडचा जो चौथा भाग आपण घेतलाय तिथून उंचीपर्यंत आपल्याला हा शेप जुळवून घ्यायचा आहे।
आणि पेनाने आपल्याला तो शेप जो आहे तो द्यायचा आहे। सेम आपल्याला या साईडला सुद्धा करायचं आहे बघा। अशा पद्धतीने हा पानाचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर याच्यावरून आपल्याला एकदम डबल लॉक मारून शिलाई मारून घ्यायची। व्यवस्थित अशी डबल लॉक करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची। तर मी ही शिलाई व्यवस्थित मारून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते, टोपी सरळ करताना दाखवते। तर बघा व्यवस्थित अशी जो शेप आपण घेतला त्याच्यावरून शिलाई मारून घेतली आहे। आता जो एक्स्ट्राचा जो उरलेला कापड आहे ना तो एकदम थोडीशी मार्जिन सोडून आपल्याला कट करून द्यायचं त्या शेपमध्ये। हे बघा मी कटिंग करते। जास्त मार्जिन जर आपण आतल्या साईडला ठेवली ना तर टोपी खूप जाड होते आणि व्यवस्थित त्याचा शेप बाहेर येत नाही, त्यासाठी कमी मार्जिन आतमध्ये सोडायची। हे बघा अशा पद्धतीने आपली एकदम छोटीशी अशी टोपी तयार झालेली आहे। जास्त मार्जिन घेऊन मी पहिल्यांदा तुम्हाला पॅटर्न दाखवते, कारण काय होतं की व्यवस्थित आपल्याला टोपीला पॅच वर्क वगैरे करायला मिळतं। एकदमच कट टू कट जर आपण घेतलं ना तर मग ते व्यवस्थित आपल्याला शिलाई वगैरे मारायला जमत नाही। हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आणि आता ही टोपी मी सरळ करून घेते। तर बघा सुंदर अशी ही आपली कंता टोपी तयार झालेली आहे आणि खूप छान असा लुक येत आहे। एकदम सिंपल आणि एकदम सोबर लुक येत आहे बघा। खूप छान शेप वगैरे आलेला आहे आणि 4 इंचाच्या महाराजांच्या मूर्तीसाठी परफेक्ट ही कंता टोपी आपली शिवून तयार झालेली आहे। तर आता ह्याला अजून थोडासा लुक येण्यासाठी ना मी इथे एक टिकली लावते। जो माझ्याकडे डायमंडचा पॅच आहे तो सुद्धा मी लावून घेते इथे। हे बघा फॅब्रिक ग्लूने मी हा पॅच चिकटवून घेते। एकदम उठावदार दिसते टोपी आणि जर का नको हवं असेल तर आपण मागच्या साईडने प्लेन सुद्धा घालू शकतो। खूप असं 2 in 1 सारखी टोपी आपली तयार होते। आणि आता बघा सुंदर असे हे शेला आणि कंता टोपी आपली तयार झालेली आहे। तर 4 इंचाची जी महाराजांची मूर्ती आहे आणि 4 इंचासाठी मी प्रॉपर तुम्हाला माप सांगितलेला आहे। शेल्याचा माप सांगितलेला आहे, कंता टोपीचा माप तुम्हाला सांगितलेला आहे, फिटिंग कशी करायची हे प्रॉपर डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर हे वस्त्र एका ताईंनी ऑर्डर केलेले आहेत, त्यांना मी हे वस्त्र पाठवणार आहे, नाहीतर मी तुम्हाला हे परिधान करून सुद्धा दाखवले असते। जर अशाच प्रकारचे कोणत्याही साईज मध्ये जर तुम्हाला महाराजांसाठी वस्त्र शिवून हवे असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा। मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच। तर आता भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना